त्या खासदारासमोर एवढे चुकलेले आहेत की ते कोणत्याही प्रकारचं धाडस त्यांच्यामध्ये नाहीये. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आम्हालाही त्या दिवशी जेव्हा की कामराजनगरमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा साहेब जेव्हा भूमिपूजनासाठी आले होते, रात्रीचा 12:15 वाजता आम्हाला नोटीस पाठवली. काही जर तिकडे गडबड झाली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई. अक्षरशः आम्हाला घराव घालून बसलेले होते, हे लोक तिथे जाऊ नये. परंतु आम्ही स्वतः आपल्या लोकशाहीमध्ये आंदोलन करायचं ते आम्हाला चांगलं माहित होतं. म्हणून आम्ही शांततेमध्ये बसलो, सहकार्य केलं. पण अजूनही त्या पद्धतीने पाहिजे तसं त्यांनी आपल्याला सहकार्य केलं नाही. परंतु काल परवा एसआरएच्या अधिकाऱ्यांचा घेऊन आम्ही बसून त्यांनी ड्राफ्ट तयार केला, पत्र तयार केलं आणि ज्या मागण्या होत्या त्यांनी सगळ्या त्या लेखी स्वरूपामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. आणि त्याच्या संदर्भातलं लेखी पत्र आता इथे घेऊन येतील, पोलीस डिपार्टमेंटचे लोक घेऊन येतील. म्हणून ही लढाई फक्त जसं काही चेतनभाऊ आयरे म्हणले त्यांनी मुंबई प्रेसच्या वतीने लढावं लागेल. आपले जे मूलभूत अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेलं ते घर आहे, ते हक्काचं घर आहे. जसं त्यांनी सांगितलं आपल्या वडील वडिलांनी आपल्याला मुंबईमध्ये आणलं, मुंबईमध्ये आपल्याला त्यांनी बसवलं, शिकवलं, लहानाचं मोठं केलं, आपल्याला निवारा दिला. आज ते निवारा आपल्यापासून काढून घेण्याचं काम इथलं काही मंडळी करतात. पुन्हा आपल्याला सर्वांना संघटितपणे एकत्र हा लढा लढायचा आहे. आणि म्हणून आमचे मित्र महेंद्र भोकरे सर, आमचे मित्र राजेश टोटे सर, आम्ही सर्वांनी विचार केला की हा आपण एकत्ररित्या जरी काही आपल्या मागण्या जरी सुटल्या काय जरी झाल्या तरी आपल्याला अनेक प्रश्न आहेत. म्हणून राजेश कटारनवर जेव्हा उपोषणाला बसले होते त्यांनी भाऊला सांगितलं, भाऊ हा फक्त पंचशील नगरचा प्रश्न नाही आहे. भाऊ हा मुंबईमध्ये जे एसआरएचा पुनर्विचाराचा जे स्कीम आहे त्याच्यामधला हा पूर्ण एक त्यातला त्याने अग्निशामक घोटाळा राजेश कटारनवरांनी काढलेला, त्याचे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत. काल परवा अंधेरीला आग लागली होती एसआरएच्या एका बिल्डिंग मध्ये, वायकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये. मी असताना तिथून सारखे फोन येत होते. घोटाळा उघडकीस झालेला आहे. आपल्या इकडे वाशीनगरच्या एव्हीमार्टच्या बिल्डिंग आहेत, एका बिल्डिंगच्या लिफ्टला हे नाहीये, परवाना नाहीये. सगळ्या बिल्डिंग मध्ये लिफ्ट अनाधिकृत होत आहे. त्याच्या कोणत्या बाबतीत ज्या बिल्डिंग मधली सोसायटी चालू तिकडे काम चालू आहे, पण बाकीच्या ठिकाणी फक्त लिफ्ट लावलेल्या आहेत, पण बंद पडलेलं. आता जवळजवळ 20-25 वर्ष त्या भागामध्ये व्हायला लागलेलं आपल्या भागामध्ये. म्हणून राजेश कटारनवरेंनी हा लढा उभा केलेला आहे. आपलं मी जास्त बोलणार नाही. अजून आपल्या पत्र आलं की पुढील काही वेळ मी आढावा सरांना विनंती करतो की आपण एक गीत घ्या आढावा सर. जय भीम.